पेपरफुटीनंतर झालेल्या विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी धर्मेंद्र प्रधानांवर खुनाचा गुन्हा दाखल करा अशी टू द पॉइंट मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। त्यांना यापुढे कुठलंही पद देऊ नका असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं। 20 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला धर्मेंद्र प्रधानच जबाबदार असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। सोबतच त्यांनी एनटीए बाबत सवाल उपस्थित केलाय। तुम्ही म्हणतात ही फक्त सुरुवात आहे, पण समाधानी तुम्ही म्हणतात की समाधानी नसतं। नाही, पहिलं तर त्यांच्यावर आता ते राजीनामा ते दिलाय। आता पुढे एनटीएचं काय होणार? तिसरं म्हणजे आपल्याला आठवत असेल नीट जेव्हा परीक्षा म्हणून चाली तेव्हा पण आम्ही विचारत होतो नीटची खरी गरज आहे का? तेव्हा अनेक राज्यांनी हा आवाज उठवलेला, आम्ही उठवलेला, तामिळनाडूने उठवलेला, कर्नाटकने उठवलेला। त्याच्याही पलीकडे जाऊन आपण पाहिलं तर आता धर्मेंद्र प्रधान, आपल्याला हे सर्वांना माहिती आहे की ह्या सगळ्या घोटाळ्यामध्ये कालच 2024चा जो नीटचा पेपर फुटला होता त्यांना क्लीन चिट दिली त्या माणसाला। आत्ताचं जे 26चा फुटला, दुर्दैवाने केंद्रबिंदू महाराष्ट्र राहिला। 4 की 5 जे पकडले गेले ते महाराष्ट्रातलेच होते। भाजपच्या कोण कोण जवळ होतं ते सगळे तसे नेमले होते। तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना हे माहिती आहे की कमीत कमी 20 मुलामुलींनी, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे। मग धर्मेंद्र प्रधानवर कल्पेबल होमिसाईड आता टाकलं पाहिजे, तो गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण जर तुम्ही एक्सेप्ट केलं ना की तुमचा माणूस निकम्मा होता, आता त्यांना पुढे कुठचंही पद दिलं नाही गेलं पाहिजे। या मागण्या तर आहेत आमचं। लाठीचार्ज कोणी ऑर्डर केला ही चौकशी झाली पाहिजे। म्हणालात की कल्पेबल होमिसाईड अर्थात त्यांच्यावरती खुनाचे गुन्हे दाखल व्हावेत असं व्हायलाच पाहिजे। तुमची मागणी आहे धर्मेंद्र प्रधान यांच्यावर? जबाबदार कोण आहे अजून? अर्थात आहे माझी मागणी।